वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। साल भर तालीम से महरूम 10वीं और 12वीं के तलबा सालाना इम्तिहान की तारीख आगे बढ़ाने का मुतालबा कर रहे हैं। इस मुतालबे को लेकर इन जमातों के तलबा ने आज जिला कलेक्टर ऑफिस पर मुजाहरा किया। कोरोना वबा की वजह से इस साल भी ज़्यादातर वक्त स्कूल कॉलेज बंद रहे। ऑनलाइन तालीम का नज़्म भी नाकाम हो गया। 10वीं और 12वीं जमातों में ज़ेर तालीम तलबा सालाना इम्तिहान की तैयारी नहीं कर सके। जारी तालीमी साल अब ख़त्म होने पर है, लेकिन तालीमी निसाब पूरा नहीं किया जा सका। 10वीं और 12वीं जमातों के इम्तिहान तलबा के लिए खासे अहम होते हैं। यहीं से तलबा के मुस्तकबिल का फैसला होता है, इसलिए तलबा इस इम्तिहान के लिए सख्त मेहनत करते हैं। हाल ही में डायरेक्टरेट ऑफ एजुकेशन ने एक सर्कुलर जारी करके ज़िला कलेक्टर्स को हिदायत की थी कि 10वीं और 12वीं के इम्तिहानात से पहले तलबा की टीका अंदाजी मुकम्मल की जाए। महकमा तालीम मामूल की तरह फरवरी और मार्च में 10वीं और 12वीं के इम्तिहानात की तैयारी करता नजर आ रहा है, लेकिन तालीम पूरी न होने से तलबा अभी इम्तिहान के लिए तैयार नहीं है। इसलिए 10वीं और 12वीं के तलबा आज खुद मैदान अमल में आए। उन्होंने ज़िला कलेक्टर ऑफिस पर मुजाहरा किया और हुकूमत व महकमा तालीम से मुतालबा किया कि 10वीं और 12वीं के इम्तिहान मार्च के बजाय आगे बढ़ाए जाएं। तलबा का कहना है कि इन्हें इम्तिहान की तैयारी के लिए मोहलत नहीं दी गई तो वो मंत्रालय पर मुजाहरा करेंगे। सरकारने अचानक मध्ये 10वी 12वीच्या मार्च महिन्यात परीक्षा नियोजित केलाय। त्या परीक्षा सरकारने पुढे ढकलाव्या, कारण की वर्षभरापासून संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन झालेला आहे आणि यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास झालेला नाही। जर मार्च महिन्यामध्ये जर शासनाने परीक्षा घेतल्या तर यामध्ये अनेक विद्यार्थी नापास होऊ शकतात आणि जर विद्यार्थी नापास झाले तर अनेक विद्यार्थी हे मानसिकरित्या पूर्णपणे खालावू शकतात। अनेक विद्यार्थी आज अचानक मध्ये मार्च मध्ये सरकारने परीक्षा जाहीर केल्यामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्यासारखे टोकाचं पाऊल देखील उचलत आहे। मागच्या वर्षीसारखी पुन्हा परिस्थिती यावर्षी येऊ नये याकरिता आम्ही शिक्षण मंत्र्यांना आज निवेदन देतोय आणि जर 6 दिवसाच्या आत शिक्षण मंत्र्यांनी जर आमच्या पत्राला उत्तर दिलं नाही तर आम्ही सर्व विद्यार्थी मिळून रस्त्यावर उतरू आणि होणाऱ्या परिणामाला जबाबदार हे सर्वस्व सरकार असेल, कारण सरकार हे विद्यार्थ्यांचा अजिबात विचार करत नाही। सरकार हा फक्त स्वतःचा विचार करतोय आणि शासनकर्ते जर स्वतःचा विचार करत असतील तर विद्यार्थी सुद्धा त्यांच्या पुढे झुकणार नाही आणि आम्ही सुद्धा हे पेपर पुढे ढकलल्याशिवाय शांत बसणार नाही, कारण जोपर्यंत पेपर पुढे ढकलत नाही तोपर्यंत आम्ही हे पेपर देणार नाही। त्यामुळे सरकारला आम्ही विनंती करतोय, मायबाप सरकार विद्यार्थ्यांचे मार्च महिन्यामध्ये पेपर घेऊ नका, अन्यथा अनेक विद्यार्थी आत्महत्या करतील आणि याला जबाबदार सर्वस्व हे सरकार असेल। याची नोंद तुम्ही घ्यावी आणि 6 दिवसाच्या आत विद्यार्थ्यांना उत्तर द्यावं, अन्यथा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरतील आणि तुमच्या मंत्रालयासमोर येतील आणि तुम्हाला न्याय मागतील। जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी शांत बसणार नाही। मी 12वीची विद्यार्थिनी आहे। मला फक्त वर्षात काही मॅडमकडे एवढीच इच्छा आहे की त्यांनी आमचा विचार करावा। आम्ही उद्याचं भविष्य घडवणारे विद्यार्थी आहोत। त्यांनी आमचे पेपर कॅन्सल करावे किंवा ऑनलाईन रित्या घ्यावे, कारण की आम्ही खूप डिप्रेसमध्ये आहोत। आमचं एकही लेक्चर आमचं असं ऑफलाईन झालेलं नाहीये, सगळे लेक्चर ऑनलाईन झालेले आहे। तर मी त्यांना हात जोडून विनंती करते की कृपया तुम्ही आमचे एक्झाम कॅन्सल करावं किंवा ऑनलाईन रित्या एक्झाम घ्यावी। आम्हाला 10वी नंतर काही म्हणजे आमची 10वी नंतर शाळा कॉलेज सगळं बंद आहे, त्याच्यानंतर आमचा बेसच पक्का नाही। आम्ही 12वीच्या पेपरमध्ये लिहिणार काय? मान्य आहे तुम्ही अर्धा घंटा आम्हाला वाढून दिला, पण आम्ही पेपरमध्ये लिहिणार काय? गाणे लिहून तुम्हाला सेंड करणार आहे का तिथं पाठवणार आहे? तुम्ही आम्हाला पास करणार आहे का त्या गोष्टींनी? मुलांचा न्याय होतोय, मुलं किती परेशान होत आहे याचा विचार करताय का तुम्ही? मुलांना मानसिक त्रास होतोय, मुलं घाबरू लागलेत, आमच्या समोर अक्षरशः रडताय मुलं की सर आम्हाला जमत नाहीये, आमचे पेपर झालेले नाही, आमच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये आम्हाला काहीच कळालं नाही, आम्ही पेपरमध्ये लिहायचं काय? मुलं अक्षरशः रडताय। आम्ही टोकाचं पाऊल उचलू, आमच्या समोर रडताय, आम्ही करायचं काय? तुम्हीच आम्हाला न्याय दिला पाहिजे मॅडम। आता सगळं उमेद आमची तुमच्यावर डिपेंड आहे। तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही आमचा मोर्चा काढून तुम्हाला बरोबर आमची हे दाखवून देऊ मॅडम।